पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सांगलीतील करमरकर चौकात रिक्षा चालकास काठीने मारहाण करून जखमी केले। ही घटना 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी बाळू अण्णा जाधव व 51 राहणार वाल्मिकी आवास जुना बुधगाव रोड सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार आदित्य ज्ञानेश्वर माने राहणार काकानगर सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत। 22 जानेवारी रोजी दुपारी ते करमरकर चौक येथील रिक्षा स्टॉपवर रिक्षा लावून उभे असताना संशयित आरोपी आदित्य माने यापूर्वी मोबाईल मागण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून काठीने फिर्यादींच्या नाकावर मारून फिर्यादींना शिवीगाळ करून दुखापत केली आहे। सध्या फिर्यादी यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार 24 जानेवारी रोजी दुपारी 4:30 वाजता आदित्य माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।